श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं की आता देवीचं आपलं नवरात्र झालेलं आहे, तसंच देवीचं नवरात्र झाल्यानंतर आपले सगळे सण झालेले आहेत. तर आता येणार आहे तो म्हणजे आपल्या कुलदैवत म्हणजे जो खंडोबा आहे त्यांचं षडरात्र असतं. तर त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणजे षडरात्र म्हणजे काय, तर 6 दिवसांचा असतो. जसं देवीचा घट आपण 9 दिवसांचा बसवत असतो, तसंच पद्धतीने खंडोबाचा घट हा आपण 6 दिवसांचा बसत असतो. त्यामुळे याला आपण षडरात्र असे म्हणत असतो. तर षडरात्र हे 6 दिवसांचा असतो. तर ते कशा पद्धतीने बसवायचं आणि त्याची कोणती सेवा करायची ह्या 6 दिवसांमध्ये, जसं की आपण आपल्या कुलदेवीतीला जसं मानतो तशाच पद्धतीने आपल्या कुलाचारही म्हणजे आपल्या कुलदैवताचाही आपण मानसन्मान केला पाहिजे. जसं आईची आपण पूजा करतो तशीच आपल्या घरामध्ये वडिलांचीही सेवा आपल्याला झाली पाहिजे. त्याच पद्धतीने आपले वडील म्हणजेच आपले कुलदैवत खंडोबा असतात. तर खंडोबाचा आता 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये षडरात्र चालू होणार आहे. तर 6 दिवसांचा हा षडरात्र आहे. तर त्यामध्ये आपण देवीचं खंडोबाचा घट कोणत्या पद्धतीने बसवायचं तर ते मी सांगत आहे. खंडोबाचा घट म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ज्यांच्या घरामध्ये खंडोबाचा टाक आहे त्यांनी बसू शकतात किंवा ज्यांच्या घरामध्ये नाही आहे त्यांनीही बसू शकतो आपण. तुम्हाला जर माहीत नसेल तर आवश्यक घट बसव, जसं देवीचा बसवतो त्याच पद्धतीने आपण देवाचाही आपल्या कुलदेवताचाही घट बसवला पाहिजे. तर सर्वात प्रथम आपण त्या दिवशी 13 डिसेंबरला आपण सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर आपण जिथे घट बसवणार आहे ती जागा एकदम स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एक आपल्याला पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला पिवळ्या कलरचं कापड कोरं जे तुमच्याजवळ किंवा बाजारात उपलब्ध भेटेल ते कापड त्यावरती अंथरायचं आणि चौरंगाला चारही बाजूनी 6 दोऱ्याने वेढे मारायचे आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं. पाण्याला त्या कलशालाही आपण 7 वेढे मारायचे आहे पिवळ्या दोऱ्याचे. लोकरीचं कापड असेल तर अतिउत्तम. आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्या कलशामध्ये तुमच्या इथे जर नागवेलीची पानं असेल किंवा आंब्याची पानं असेल तर चांगलंच आहे. कोणतेही तुम्ही 5 पानं त्यामध्ये ठेवू शकतात. आणि त्यामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि दुर्वा ठेवायचा आहे. फुलं जे असेल ते फुलं टाकायचे आहे. आणि त्यावरती आपल्याला एक छानपैकी डिश ठेवायची आहे. त्या डिशमध्ये तांदूळ ठेवायचे आणि 2 विड्याचे पानं ठेवायचे आहे त्या डिशवरती. आणि मग त्यावरती खंडोबाचा टाक आपल्याला ठेवायचा आहे झोपून. जसं नवरात्रीमध्ये आपण देवीची जशी घट बसवतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबाचाही घट बसवायचा असतो. तर त्यावरती टाक ठेवल्यानंतर त्या टाकाची पंचोपचार पूजा करायची. शेजारीच आपल्याला घटाच्या आपल्या उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि एक नारळही आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण 6 दिवस हा घट बसवायचा आहे. घट बसल्यानंतर आपण दररोज त्या घटाची पूजा करायची. पूजा केल्या म्हणजे जसं की वेळूची टोपली घेतो त्या टोपलीमध्ये आपण गहू जे काही धान्य असतं आपल्या घरातली ते धान्य ठेवायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या घटालाही धान्य ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा घटस्थापना आणि एक दिवा अखंडित जसं नवरात्रीमध्ये आपण दिवा स्थापन करतो त्याच पद्धतीने आपल्याला षडरात्रीमध्येही अखंड दिवा ठेवायचा आहे. अखंड दिवा का ठेवायचा असतो तर आपली जी पूजा विधिवत करतो तर त्या दिव्याच्या साक्षीने सर्वही आपण पूजा करत असतो. हे साक्ष ठेवण्यासाठी आपल्याला आणि कोणतंही संकट आपल्यावरती येऊ नये यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो. तर तो 6 दिवस त्याच्याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवायचं आहे, तो विझू न देण्याचं काम करायचं आहे आपण. तर अशा पद्धतीने आपण घट बसल्यानंतर आपल्याला सेवा महत्त्वाची म्हणजे आपल्याला खंडोबाची कोणती सेवा करायची आहे तर खंडोबा जसं देवीचे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबाची सेवा म्हणजे तर मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. घरातील जर कर्ता पुरुष असेल तर त्यांनी केलेलं अतिउत्तम असतं. म्हणजे जसं म्हणतात की देवीची सेवा ही घरच्या महिलेने करायची असते आणि देवाची सेवा ही घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायची असते. कर्त्या पुरुषांनी केली तर चांगलंच आहे, परंतु जर काही कारणामुळे वेळ नसेल भेटत तर लेडीजना केली तरीही पण चालती. आणि तुम्हाला जेवढे शक्य होईल 7, 11, 21 अशा पद्धतीने तुम्ही त्याचं पारायण किंवा पाठ करू शकतात. तर दररोज आपण मल्हारी सप्तशती, कवच हे सर्वही आपण या वेळेमध्ये सेवा करायची आहे. तर ही सेवा केल्यानंतर आपल्याला 13 डिसेंबरला 18 डिसेंबरला
आपल्याला चंपाषष्ठी आहे, तर त्या चंपाषष्ठीचाही व्हिडिओ, कशा पद्धतीने चंपाषष्ठी साजरी करायची त्याचाही व्हिडिओ मी लवकरच तुम्हाला सेंड करेल. श्री स्वामी समर्थ.